का? सगळ्याच्या मोबाईल मध्ये पबजी घरी ना फ्री फायर आहे. मग त्या मोबाईलच्या भाषेत बोलतो. समजा त्या मोबाईलने चार्जिंग केलं आणि रिचार्ज नाही मारला, फोन लागते काय? बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही. आणि समजा फुल रिचार्ज मारलं 100 रुपयाचा टॉक टाइम आणि चार्जर लावून चार्जिंगच नाही केलं, 0% बॅटरी ठेवली, फोन लागते काय? म्हणजे बिना रिचार्ज मारताही फोन लागत नाही, बिना चार्जिंग करताही फोन लागत नाही. आणि समजा बिना रिचार्ज मारता, बिना बॅलन्स टाकता, बिना पैसे टाकता आपण जर फोन लावण्याचा प्रयत्न केला तर ते फोन मधली एक घुबडतोंडी बाई आपल्यासोबत बोलते का नाही? ते भैताड बेलनी बाई काय म्हणते, बे बोवार तोंड्या, तू काही फोन लावायची लायकी नाही, पहिले रिचार्ज टाक न मग फोन लाव. आणि हे रिचार्ज मारणं म्हणजे काय? वर्षातून एकदा धरती की पुत्र जननायक शहीद बिरसा मुंडाची जयंती घेणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. वर्षातून एकदा रिचार्ज मारणं म्हणजे काय आहे? शिव जयंती घेणं, भीम जयंती घेणं, तुकडोजी महाराजाची जयंती घेणं, पुण्यतिथी घेणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. कॅडर कॅम्प मध्ये जाणं बामसेपच्या म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, गुरुदेव सेवा मंडळ, रोज प्रार्थनेला जाणं म्हणजे रिचार्ज मारणं आहे. म्हणून रिचार्ज मारायचा आहे तर महापुरुषाच्या विचाराचा मारा. टावर पकडायचा आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा टावर पकडा, बिरसा मुंडाच्या विचाराचा टावर पकडा. कव्हरेज मध्ये राहायचं आहे, श्यामादादा कोलामच्या कव्हरेज मध्ये राहा. आता भलते टावर पकडत बसू नका, आयडिया नाही, वोडाफोन बिलकुल नाही, टेलिनॉर मेला आता. आणि जिओच्या पाचात दूर राहा. जिओवर जीने दो 5G धन धनाधन. संताच्या टावर मध्ये राहा. तुकडोजी महाराज लिहितात की मिलना कठिन है बिरसा मुंडा का, बड़ भाग से पाते कहीं, बड़े भाग से पाते कहीं, घर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के तुल्य है. इकडं आम्ही भजन ऐकलं ना. भांडण ना तंटा ना गुंड पाहिजे, ना भांडण ना तंटा ना गुंड पाहिजे. आज भारताला बिरसा मुंडा पाहिजे, आज भारताला बिरसा मुंडा पाहिजे, आज भारताला बिरसा मुंडा पाहिजे. अरे बिरसा मुंडा झारखंड मध्ये जन्म झाला, उली हातू गावात. या उली हातू गावामध्ये बिरसा मुंडाचा जन्म झाला. छोटस गाव पण क्रांती घडवून आणली भाव. बिरसा मुंडा, सगुणा मुंडा यांच्या रक्तामध्ये, कारण आदिवासी समाजाच्या रक्तामध्ये गरमाट आहे, गरमाट.